झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यावर कारवाईची मागणी। सामाजिक कार्यकर्त्याला गुन्हेगारासारखी वागणूक दिल्याचा आरोप। एकलव्य संघटनेने व्यक्त केली तीव्र नाराजी। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या कथित मनमानी वागणुकीविरोधात एकलव्य संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून पालकमंत्री जयकुमार रावल आणि खासदार शोभाताई बच्छाव यांना जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले। दिनांक 10 जुलै 2025 रोजी विश्वनाथ सोनवणे हे अवैध धंद्यांविरोधात निवेदन देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले होते। मात्र त्यांचं निवेदन घेतल्यानंतर कोणतीही माहिती न देता त्यांना रात्री 8 वाजेपर्यंत कार्यालयात बसवून ठेवण्यात आलं। इतकंच नव्हे तर त्यांना एलसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत थेट अवैध धंद्यांच्या ठिकाणी पाठवण्यात देखील आलं। सोनवणे यांनी आरोप केला की पोलीस अधीक्षकांनी त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली आणि यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून काही अनिष्ट घडल्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील। तक्रार देण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला ताब्यात घेणे कितपत योग्य आहे असा सवाल एकलव्य संघटनेने निवेदनात उपस्थित केला असून अशा वागणुकीमुळे सामाजिक कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होते। त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यावर तातडीने योग्य ती कारवाई करावी, तसेच हे प्रकरण विधानसभा अधिवेशनातही लक्षवेधी स्वरूपात मांडले जावे अशी मागणी निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे। यावेळी संघटनेचे विश्वनाथ सोनवणे, ॲडव्होकेट राजन वाघ, कमल सूर्यवंशी, रवी बोरसे, दिलीप मालचे, दावल ठाकरे, आनंदा मालचे, राजेंद्र गायकवाड, शंकर मालचे, सोमनाथ सोनवणे, युवराज वाघ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।